हॅलो एव्हरीवन, माझं नाव श्रुती मोहन पाटील आहे. मी शासकीय अध्यापक महाविद्यालयाची B.Ed सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. आज आपण इयत्ता 8वीचा विज्ञान हा विषय अभ्यासणार आहोत. तर आजचा आपला घटक आहे मानवनिर्मित पदार्थ. आता मानवनिर्मित पदार्थ कसे म्हणजे काय की उपलब्ध असणाऱ्या पदार्थांवर विविध प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करणे, त्यालाच आपण मानवनिर्मित पदार्थ म्हणतो. आता मानवनिर्मित पदार्थांमध्ये आपण आज बघणार आहोत काच. आजचा आपला उपघटक आहे काच. आता मला सांगा, आपण काच कुठे कुठे पाहतो? आपल्या घरी खूप साऱ्या काचेच्या वस्तू असतात किंवा किचनमध्ये ग्लास वगैरे, बाउल, काच, प्लेट्स असतात ना काचेच्या. घरात आरसा असतो काचेच्या. आणखीन कुठे कुठे काचेचा उपयोग होतो? खिडक्या असतात काचेच्या, है ना. टेबल असतात काचेचे, काही शोचे वस्तू असतात काचेच्या, है ना. अशा अनेक ठिकाणी काचेचा उपयोग होतो. तर आज आपण काच हा टॉपिक अभ्यासणार आहोत. दैनंदिन वापरात आपण काचेचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात करत असतो. काचेचा शोध मानवाला अचानकपणे लागला आहे. काही फेनिसियन व्यापारी वाळवंटामध्ये व्यापारासाठी गेले असतात. त्यांना तिथे रेतीवर स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाच्या भांड्याला त्यांनी चुना लावला. चुनाचा दगडाचा आधार दिला. स्वयंपाकाचे भांडे दगडावरून खाली उतरल्यानंतर त्याचा एक पारदर्शक पदार्थ तयार झालेला आढळला. हा पारदर्शक पदार्थ वाळू व चुनखडी एकत्र तापवल्यामुळे तयार झाला असावा, असं त्यानं तर्क केला गेला. त्यावर पुढे काच तयार करण्याची कृती विकसित आली. काच म्हणजे काय? काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट या धातूपासून तयार झालेला अल्फस्टिक नावाचा टणक पण टिकाऊ पदार्थ. म्हणजेच कोणकोणत्या दोन पदार्थांनी बनवलेला आहे? सिलिका व सिलिकेट. कसा तयार झालेला आहे? चुना व वाळू यापासून तयार झाला, पण त्याला नाव काय देण्यात आले? सिलिका व सिलिकेट या दोन पदार्थांना तापवून असा एक नवीन म्हणजे मिश्रण करून एक नवीन पदार्थ तयार झाला, अस्फटिक. दोघांना मिळून अस्फटिक नावाचा पदार्थ तयार झाला. या पदार्थांपासून काच तयार केला जातो. आणि हा टिकाऊ, टणक आणि टणक पण ठिसूळ पदार्थ आहे. एकदम कडक पण नाही आणि तो लगेच तुटू पण शकतो असा. सिलिका अर्थात SiO2. सिलिका काय आहे? SiO2 हा धातू आहे सिलिका. या दोन धातू मिळून हा पदार्थ तयार झाला. सिलिका काय आहे? SiO2. SiO2 म्हणजे सिलिका. त्यालाच आपण वाळूने संबोधतो. सिलिका म्हणजे काय? वाळू. SiO2 त्याला वाळू म्हणतो. आणि काचेमध्ये असणारा सिलिकाचा व इतर घटकांचा प्रमाणबद्ध सोडा, काच व बोरोस्टिक असे म्हणजे काचाचे प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण काचेमधून असणाऱ्या सिलिकेचा व इतर घटकांचा प्रमाणावरून सोडा लाईन काच, बोरोसिलिकेट काच व सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच असे अनेक प्रकारचे काच तयार होतात. आता काचेची निर्मिती कशी होते ते बघूया आपण. काच बनवण्यासाठी आपण बघितलं वाळू, सोडा आणि चुनखडी.
अशी अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड याचे मिश्रण भट्टीमध्ये तापवले जातात. तुम्हाला दाखवते मी ते कसे निर्मिती. आता आपण बघूया काच बनवतं कसा. तर काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड याचे मिश्रण केले जाते, म्हणजेच कच्चा माल है ना. मग ते भट्टीत तापवले जाते, म्हणजे इथे ते तापवल्या जातात, त्या भट्टीमध्ये ते जातात. मग भट्टीमध्ये गेल्यावर वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्यास सुरुवात होते आणि ते 1700 डिग्री सेल्सिअसवर तापवण्याची गरज असते. कमी तापवल्यावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे टाकतात इथे है ना. हे वितळण्यासाठी त्यात काय टाकतात, टाकाऊ काचेचे तुकडे टाकतात. त्यामुळे सुमारे 850 डिग्री सेल्सिअसवर तापमानावर विघळते ते पदार्थ. मग मिश्रणातील सर्व पदार्थ द्रव रूपात गेल्यानंतर ते 1500 डिग्री सेल्सिअसवर तापवून थंड केले जाते, म्हणजे ते याच्यात विघडल्यावर ते पुढे जाऊन थंड केले जाते. मग एकदम थंड केलेले मिश्रण सफिक रूप नाही म्हणजे त्याचं एखादा थंड झाल्यावर एकदम रूप घेत नाही ते. सफिक रूप म्हणजे एक फिक्स रूप घेत नाही ते. एकजीनसी अस्फटिक पारदर्शक रूप तयार होते, त्याचं प्राप्त होते त्याला. म्हणजे कसं तयार होते, एकजीनसी अस्फटिक पारदर्शक रूप त्याला प्राप्त होते. यालाच आपण सोडा लाईन काच असे म्हणतो. आणि मग ते समोरून रूढ होते, रूढामध्ये ते लाटल्या जाते, म्हणजे त्याचा काचचा पत्रा तयार होतो. आणि मग पुढे येऊन ते कटरने कट होते, म्हणजे त्याला असे काचेचे असे पत्रे तयार होऊन ते आपल्याला मिळतात. काच असा लांब प्लेट शीटच्या रूपात आपल्याला तो मिळतो. आता आपण बघितलं काच कसं तयार होते. आता आपण काचेचे गुणधर्म बघूया कोणकोणते. काचेचे गुणधर्म कोणते. काच तापवल्यावर नंतर मऊ होतो व तिला हवा तसा आकार देतो तो. हा एक झाला. म्हणजे आपण आता बघा काचेचे वेगवेगळे प्रकार आपण बनवतो. ग्लास बनवतो, वाटी बनवतो, प्लेट बनवतो, किंवा असा एक शीट बनवतो काचेची. आपल्याला वेगवेगळे बनवावं लागतात ना ते काचेचे. काय एकच पदार्थ बनतो काचेचा, फक्त आरसा नाही, वेगवेगळ्या वस्तू बनवावं लागतात. मग त्यासाठी तापवल्यावर तो कसा बनते, काच मऊ होतो आणि त्यामुळे आपल्याला हवा तसा आकार त्याला देऊ शकतो. दुसरा गुणधर्म आहे काचाचे घनता तिच्या मधील घटकांवर अवलंबून असते. घनता. आता बघा काच आपल्याला कसा पाहिजे, कोणत्या वस्तूमध्ये पाहिजे, त्यावर त्याची घनता अवलंबून असते. तिसरा आहे गुणधर्म काच उष्णतेचे मंद वाहक आहे. आता समजा आपल्याला काय काच गरम करायचा आहे, तर लवकर गरम होतो का नाही, तो खूप वेळपर्यंत त्याला टाइम लागते गरम व्हायसाठी. म्हणून काच हा उष्णतेचा मंद वाहक आहे. तिला जलद उष्णता दिल्यास ती किंवा उष्ण काच जलद थंड केल्यास ती तडकते. आता जास्त आता काचाला गरम व्हायला टाइम लागतेच, पण त्याला आपण जर खूपच जास्त वेळ तापू दिला तर तो तुटतो किंवा तडकतो. चौथा आहे काचेचा गुणधर्म हे काच हा विजेचा दुर्वाहक आहे. म्हणून विद्युत उपकरणात विद्युत विसंवाहक म्हणून काचेचा उपयोग केला जातो. काचामधून आपल्याला कधी करंट पास होताना दिसला का नाही, कारण की तो काच हा विजेचा दुर्वाहकच आहे. त्यामुळे तो इलेक्ट्रिकच्या कामामध्ये वापर केला जातो काचेचा. पाचवा गुणधर्म आहे काच हा पारदर्शक असल्याने प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून पारेषित होतो. काच हा पारदर्शी आहे, म्हणजे आपण असा पकडला प्रकाशाकडे तर त्याच्यातून किरणे पास होतात ना, म्हणजेच काय काच हा पारदर्शी आहे. तर आता आपण बघितले काचेचे गुणधर्म. आता आपण बघूया काचेचे प्रकार कोणते. काचेचा पहिला प्रकार आहे सिलिका काच.
सिलिका काच. सिलिका काच कशापासून तयार होतो? सिलिका तयार करून सिलिका म्हणजे काय आपण सांगितलं होतं ना, वाळू, चुन, खडी आणि वाळूपासून बनवलेला सिलिका. आता सिलिकाचा वापर करून तयार केला जाते सिलिकाचा काच. सिलिकाच्या काचेपासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे अल्त्यास्पस पसरण पावतात. त्या त्यांचा सिलिका काचचा उपयोग हा आम्लहारी पदार्थ व त्याचा परिणाम होत नाही. या सिलिका काचावर आम्लहारी पदार्थाचा परिणाम होत नाही, म्हणून प्रयोगशाळेमध्ये काचेच्या वस्तू त्या या सिलिका काचेपासूनच बनवलेल्या असतात. आपण बघितलं आहे की शाळेमध्ये विज्ञानाची प्रयोगशाळा असते. त्यात अनेक प्रकारच्या काचेच्या म्हणजे बाटल्या असतात. त्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे रसायने ठेवले जाते, ॲसिड रसायनं. तर त्या रसायनाचा त्या काचावर परिणाम होत नाही लवकर किंवा होतच नाही, म्हणून त्यासाठी हा सिलिका काच वापरला जातो. दुसरा काच आहे आपला बोरोसिलिकेट काच. बोरोसिलिकेट काच हा वाळू, सोडा, बोरिक ॲसिड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचे मिश्रण वितळून बोरोसिलिकेट नावाचा काच तयार केला जातो. औषधांवर या काचेचा परिणाम होत नाही, म्हणून औषधाच्या बाटल्या या काचापासून तयार केल्या जातात. औषध निर्मितीसाठी उद्योगधंदे असतात, जे औषधाचे कारखाने असतात, त्यामध्ये सहसा जास्त करून हे बोरोसिलिकेट काचाचा वापर केला जातो. आता तिसरा प्रकार आहे शिशीयुक्त काच. काच काय असते, कशापासून बनलेला असते? वाळू, सोडा, चुनखडा आणि लेड ऑक्साईड याचं मिश्रण वितळून शिशीयुक्त काच तयार केला जातो. त्याचा उपयोगच म्हणजे हा काच कसा चकचकीत असल्यामुळे त्या काचेचा उपयोग विजेचे दिवे, ट्यूबलाईट यासाठी वापर केला जातो. आपण बघितलं आपल्या घरात लाईट्स, ट्यूबलाईट असतात, त्यासाठी कोणता काच वापरला जातो? शिशीयुक्त काच. आणि आणखीन एक प्रकार आहे काचेचा, प्रकाशीय काच. प्रकाशीय काच हा बनलेला असते वाळू, सोडा, चुनखडा आणि बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन याचं मिश्रण करून तयार केलेला असते हा प्रकाशीय काच. हा कशासाठी उपयोग केला, या काचेचा कशासाठी उपयोग केला जातो? चष्मा, गॉगल्स, दुर्बीण, भिंग इत्यादी कामासाठी हा काच वापरला जातो. अशा प्रकारे आपण काचाचे प्रकार बघितले: सिलिकॉन काच, बोरोसिलिकेट काच आणि शिशीयुक्त काच आणि प्रकाशीय काच बघितले. आणि याचे उपयोग बघितले की कोणता काच कुठे कुठे उपयोग करतो. तर आपण पहिला काच शिशीयुक्त काच हा प्रयोगशाळेमध्ये जास्तीत जास्त याचा यूज केला जातो. दुसरा बोरोसिलिकेट काच हा औषधाच्या ज्या बाटल्या असतात काचेच्या, त्यासाठी उपयोग केला जातो. शिशीयुक्त काचामध्ये ट्यूबलाईट्स, लाईट हे बनवले जातात. आणि प्रकाशीय काचामध्ये चष्मा झालं, भिंग, दुर्बीण बनवण्यासाठी प्रकाशीय काच वापरला जातो. अशा प्रकारे आपण काचेचे प्रकार बघितले. आता गृहपाठाचा की काच निर्मितीची प्रक्रिया कशी होते ते लिहा. आपण बघितले काच निर्मिती कशी होते तर लिहा. आणि दुसरं आहे काचेचे प्रकार कोणकोणते आहेत व त्याचे उपयोग काय. ठीक आहे, थँक्यू.